आजच्या या फूड ब्लॉगमध्ये आपण टेस्ट करणार आहोत सोलापूरचे काही भन्नाट लोकल पदार्थ आणि लपलेले फूड स्पॉट्स. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे एक वेगळीच चव आणि सोलापुरी तडका. नमस्कार मंडळी, तर आज आपण आलोय सोलापूरच्या भन्नाट खाद्य सफारीवर. आजचा एपिसोड हा खवय्यांसाठी एकदम स्पेशल मेजवानी ठरणार आहे. सुप्रजा हे नाव ऐकलं नाही असा सोलापूरकर शोधून पण सापडणार नाही बे. 1962 साली विश्वनाथसा लोमटे यांनी सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यासमोर सुप्रजा कोल्ड्रिंक हाऊस सुरू केले. पुढे त्यांच्या पिढ्यांनी सुप्रजा पावभाजीचे आजचे रूप साकारले. तुम्ही आमचा सोलापूरचा हुरडा पार्टीचा व्हिडिओ नक्की पाहिला असेल. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की बघा. मित्रांनो, सोलापूरचं वन ऑफ द मोस्ट क्राउडेड आणि तितकंच लोकप्रिय ठिकाण म्हणजे सुप्रजा पावभाजी. चला, आपल्याला टेबल तर मिळाला. पावभाजी बरोबरच इथली पाणीपुरी आणि शेवपुरी देखील फेमस आहे. तीही तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सोलापूरच्या पाणीपुरीची चव, माझा आनंद बघून तुम्हाला कळलंच असेल. भाजीचा सिक्रेट मसाला आणि स्वतःच तयार केलेले मऊ पाव ही सुप्रजाच्या यशाची मुख्य कारणे आहेत. भाजी बनवताना आणि पाव भाजताना त्याच्यावर लोणी घालण्यात इथे मुळीच कंजूसी केली जात नाही. पावभाजीचा तो तिखट झणझणीत तवा बटर मध्ये पोहणारा पाव दोन्हीही मिळून पोटात असा कल्ला करतात की माणूस डायटिंग बिटिंग विसरून थेट तिसऱ्या प्लेटची ऑर्डर देतो बघा. मंडळी, खरं सांगू का, दुपारनंतर भाजी बनवण्याचे काम सुरू झाले की या खमंग वासामुळे पोटाला तड लागलेल्या माणसाचे पाय बी सुप्रजाकडे वळत्यात बघा. कसं आहे, सोलापुरात पाहुणा आला की सुप्रजाची पावभाजी खाल्ल्याशिवाय तो काय परत जात नसतो. खरं तर या पावभाजीची प्रसिद्धी किंवा जाहिरात करण्याची वेळ आतापर्यंत तरी आली नाही. मौखिक प्रसिद्धीवरच काम भागतंय. आता पुढे संगम वडा आणि चहा हा सोलापूरकरांचा ऑफिशियल कॉम्बो मानला जातो. उलटा वडापाव हा कन्सेप्ट मुंबईमध्ये खूप नंतर आला अहो, पण सोलापूरकरांसाठी संगम वडा हा खूप पूर्वीपासूनचा नाश्त्याचा प्रकार आहे बरं का. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चहा बरोबर याची जोडी आणि त्यावर सोलापूरची शेंगाची चटणी, हे वेगळंच सुख आहे राव. सोलापूरच्या जुन्या अन्नपूर्णा तिवाडीची परंपरा आणि संगम वडा म्हणजे स्वच्छतेबरोबरच चव यांचा खरंच संगम आहे. इथल्या वेगवेगळ्या मिठाईस पण तुम्ही ट्राय करू शकता. आता जास्त काही सांगत नाही, तुम्ही सोलापूरला आलात की नक्की ट्राय करा. स्मार्ट सिटी, IT पार्क प्रोजेक्ट्स आणि सोलापूर एअरपोर्ट यांना पुन्हा जीवनदान मिळाल्यामुळे अनेक मोठ्या हॉटेल ब्रँड्सनी सोलापूरमध्ये पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्यापैकीच हे नवीन ओपन झालेले हॉटेल द फन. तर चला जाऊया एक्सप्लोर करायला इथली टेस्ट. कम्प्लीट लंच, डिनर, बफे प्लस आला कार्ट ऑप्शन इथे अवेलेबल आहेत. इथल्या रूफटॉप रेस्टॉरंटची वाईब आणि इथून मिळणारा सुंदर दृश्य एक वेगळाच अनुभव देऊन जातो. मित्रांनो, सोलापुरी माणसं आपल्या जेवणात कणखर चव शोधतात आणि द फन वाल्याने ती 5 स्टार लक्झरी देऊन पण आपल्या सोलापुरी जिभेचा तोरा बरोबर सांभाळलाय. तिथली डिश तोंडात टाकली की माणूस सुटाबुटात असून सुद्धा मनातल्या मनात म्हणतो एकदम नादखुळा. जनरली 5 स्टार हॉटेलची ब्लँड टेस्टची मोनोटनी मोडत या हॉटेलची टेस्ट मला मॉडरेट स्पायसी, खमंग आणि चटपटीत वाटली. ओव्हरऑल फूड क्वालिटी आणि क्वांटिटी इज एक्सेप्शनल. व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या इटरीजचा ॲड्रेस आणि मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.
सोलापूरमध्ये आलात तर या ठिकाणांना नक्की भेट द्या. चला तर मग मंडळी, सोलापूरच्या चवीचा हा राडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झणझणीत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सिद्धेश्वर आणि राम राम.